तुम्ही अचानक आलात, पण फार बरं वाटलं बघा आम्हाला. तुम्हाला भेटण्याचा आम्ही विचार करतच होतो. खास यावं लागलं. येत्या काळात वाड्यात खूप उलथापालथ होणार आहे. देवरू, तुम्ही अगदी आमच्या मनातलं बोललात. लवकरच यांच्या मृत्यूपत्राचं वाचन होणार आहे. मन थोडंसं अस्थिरच आहे बघा आमचं. आम्ही वाड्याची पत्रिकाही पाहिलीये. काळ खूप कठीण आहे. त्यामुळे मृत्यूपत्राचं वाचन आता करायचं की नाही याबद्दल आम्ही जरा साशंक आहोत. हाच काळ योग्य आहे. तुम्ही वाड्याची पत्रिका पाहिलेली आहे, तीही बरोबर आहे. सगळं कसं ढवळून निघणार आहे. चांगलं काही निष्पन्न होण्यासाठी समुद्र मंथन हे व्हायलाच पाहिजे. पण त्याच मंथनातून अमृताबरोबर हलाहलही निघालं होतं हे विसरून चालणार नाही आपल्याला. हा तर सृष्टीचा अटळ नियम आहे. वाईटातून चांगल्याची निर्मिती. आपण फक्त चांगलं शोधतो. इथंही तेच करायचंय. या वादळातून दिशा शोधण्यासाठी आपल्याला आता तयार राहायचंय. घटनांचं परिवर्तन कशात होणार आहे हे इथं कुणीही सांगू शकत नाही. अप्पा महाराज, रेवाच्या हातून एक फार मोठी नकळतपणे चूक घडलीये. तिच्या हाताला ती चावी लागली. त्या ती घेऊन दारापर्यंतही गेल्या होत्या. त्यांनी ते दार उघडलं नाही, पण तशी इच्छा ठेवलीच की हो. आता त्याचे परिणामांची चिंता करायची वेळ केव्हाच निघून गेली आऊसाहेब. खरं तर रेवा या वाड्यात आली तेव्हाच ती शक्ती जागृत झाली. आता ती बाहेर येणारच. फक्त ती कधी आणि कशी येणार याची आपल्याला वाट पाहायची. म्हणजे खरंच असं घडणार? हे तर घडणारच होतं. हे तुम्हालाही ठाऊक आहे. या लढ्यात त्या दुष्ट शक्ती विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या बाजूने रेवा या वाड्यात आली. यासाठी आपण देवाचे उपकारच मानायला. मग पुढे काय? राजगादीवर कुणीही बसो, रेवाच्या या प्रवासात तुम्ही तिला साथ द्यायला हवी. वाड्यासाठी खूप महत्वाचं आहे. अगदी राजगादीच्या मानापेक्षाही महत्वाचं. राजगादीपेक्षा महत्वाचं? अशी रेवाकडे कुठली कामगिरी असेल? आलास? हो, पण तू अशी आजीबाई सारखी पोथी वगैरे वाचत वाचशील असं मला वाटलं नव्हतं. पोथी नाहीये ही अनय, मनाचे श्लोक वाचते. अच्छा, अगं तुझ्या मनाचे श्लोक आहेत ना, मग त्यात काय एवढं बघतीयस? अनय, नाही झालंय का असं अचानक मनाचे श्लोक वगैरे? अरे आज अप्पा महाराज आले होते. त्यांनी दिलेत हे मला आणि सांगितलंय की रोज नियमाने वाचायचे. खरं सांगायचं तर मनाचे श्लोक नवीन नाहीयेत माझ्यासाठी. मी लहानपणापासून वाचायचे, पण तेव्हा कधीच त्याचा अर्थ कळला नाही मला. आता मात्र समजतंय की किती गहन अर्थ आहे ह्याचा. तेव्हा ते सगळं ठीक असलं तरी आजकालच्या युगात असं वागणं परवडणार नाही. म्हणजे त्या त्या गोष्टी त्या त्या युगातच शोभून दिसायच्या. बरोबर आहे तुझं, पण त्याचप्रमाणे जहागीरदारी सुद्धा या काळात पटत नाही. तो काळ केव्हाच मागे पडलाय. मग आपण का असं राजा महाराजांसारखं जगतोय?
मीन मला तुझं म्हणणं पटतंय, पण या वाड्यातल्या लोकांच्या वागणुकीवर माझ्याकडे तरी काही तोडगा दिसत नाही. पण अनय, वाड्यात जसं सगळ्यांना वाटतंय की तूच आता या राजगादीवर बसणार आहेस, तर तू या प्रथा बंद करशील ना? रेवा, नक्की काय चाललंय तुझं? मी बघतोय गेले काही दिवस तू ह्याच सगळ्या विचारात पडली आहेस. राजगादी, राजकारण, नक्की काय झालंय खरं खरं सांगशील? अनय, ज्या रात्री तुझा अपघात झाला त्याच रात्री मला आऊसाहेबांची 30 वर्षांपूर्वीची डायरी सापडली. काय? हो, आणि त्या डायरीमध्ये ह्या वाड्याचा भूतकाळ लिहिलाय. तो नाईलाजाने मी वाचला आणि सगळं रहस्य माझ्या समोर आलं. वाड्याचा कसला भूतकाळ? आणि लिहिलं काय होतं त्यात? एवढं सगळं घडलंय या वाड्यात? एवढा मोठा भूतकाळ मला कधीच कोणी कसा नाही सांगितला? आणि तू एवढी डिस्टर्ब काय आहेस? कारण अनय, याचं मूळ कारण मी तुला सांगितलेलंच नाहीये. तू कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय आमचा आत्मा शांत होणार नाही. अनय, मी ती डायरी वाचली आणि तेव्हाच मला तुझ्या अपघाताची बातमी कळली. तेव्हापासून माझं चित्तच थाऱ्यावर नाहीये. खूप चिंता वाटतेय मला. त्या दारामागे तोच छाप बंद आहे अनय. आणि आता तर वाड्यात ही चर्चाच सुरू आहे की राजगादीवर तूच बसणार आहेस. मला खूप काळजी वाटते तुझी अनय, खूप काळजी वाटते. हे वेडाबाई, तर असं काहीच होणार नाहीये. आणि मुळात ह्या राजगादीवर मी बसणारे ही कल्पना मनातून काढून टाका ती. अगं, घरात अजून वडीलधारी मंडळी आहेत, त्यामुळे जरा शांत हो. आणि हे सगळे शाप, अदृश्य शक्ती, या सगळ्या भाकड कथा आहेत रेवा. असं काहीच नसतं. मला काहीच होणार नाहीये. नाही, पण मला सांगा, तुम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांना बोलवून आणलं होतं का? ठीक आहे, मी कळवतो पुढे काय करायचं. सूर्यकांत, काय झालं? हो साहेब, ते जमिनीचं प्रकरण इतक्यात मिटेल असं वाटत नाही. मी आता साईटवरती फोन केला होता. अजून एकही कामगार तिथपर्यंत पोहोचलेला नाही. आणि आता कोणी येईल असंही वाटत नाही. असं कसं होईल की हो रावसाहेब? तुम्ही यातून मार्ग काढणार होता, त्याचं काय झालं? आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले आऊसाहेब, पण तो मोहन ऐकायलाच तयार नाही. काम पूर्ण न झाल्याचं कारण देताना आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय की हो. यापेक्षाही याआधी कठीण परिस्थितीतून मार्ग काढलाय तुम्ही. कधी कधी गोष्टी वरून दिसतात, त्यापेक्षाही आतून कठीण असतात. आणि त्या सोडवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं. मग सर्वस्व पणाला लावायचं सोडलं की काय रावसाहेब? वाड्याला तुमची गरज आहे. आम्हाला जेवढे प्रयत्न करायचे होते आम्ही केले. आता यापुढचे प्रयत्न जे राजगादीवर बसतील त्यांनी करायचे. कारण शेवटी राजगादीची जबाबदारी ही त्यांचीच ना. येतो आम्ही.
भाऊसाहेब, हे सगळं काय आहे? दादासाहेबांना काय म्हणायचंय माझ्या लक्षातच नाही आलं. पण आमच्या लक्षात आलंय की होते नीट रावसाहेब स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतायत. पण मग आता काय करायचं? मोहनला वाड्यावर बोलवून घ्या, त्याला चांगली ऑफर द्या. पटलं तर ठीक आहे, नाहीतर दुसरा मार्ग काढावाच लागेल. ठीक आहे, मी त्याला बोलावून घेतो. भागाताई, आज कशी आहे तब्येत तुमची? आज बरी आहे, पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाहीये. बघू मला. अहो, अजूनही ताप आहे तुमच्या अंगात. तुम्ही एक काम करा, आज दिवसभर आराम करा तुम्ही. अहो, हे नाही जमायचं. बरीच कामं खोळंबली आहेत, आराम नाही परवडायचा. साव काकू, तुम्ही तरी समजावा नाही असणे. आगा रेवा म्हणतीया ते बरोबर आहे. तुझा बघू आराम कर जा. माझ्याकडे एक काढा आहे, उद्या येताना मी तो घेऊन येते आणि भागाला देते. भागा, तुला लगेच आराम पडेल बघ. आजी, अगं ह्यांना कालपासून बरं नाहीये. उद्यावर कशाला? मी एक काम करते, आज संध्याकाळी तुझ्या बरोबर घरी येते आणि येताना काढा घेऊन येईन यांच्यासाठी. हा अहो, तुम्ही कशा पायी त्रास घेताय माझ्यासाठी? तुम्ही सरनोबत त्यांच्या सून हायसा. मी आज जाईन साव काकून सोबत. हो, त्रास कसला यात भागाताई? तुम्हाला बरं नाहीये म्हणून करते मी हे सगळं. प्लीज तुम्ही मनात असं काही आणू नका. रेवाताई, गेली 25 वर्ष काम करते मी या वाड्यात. इथं ना माणसाला माणूस म्हणून बघणारी बरीच जण आहे, पण या वाड्यातल्या शिस्तीमुळं, तिकडच्या नियमांमुळं ती इतकी बांधली गेली आहेत ना की त्यांच्या कुणाच्या बी हातून असं काही काम झालेलं मी तरी पाहिलेलं नाही. तुम्ही खरंच खूप वेगळे हायसा. मी काही वेगळी नाहीये भागाताई. आणि वाड्यातल्या लोकांची सुद्धा काय चूक आहे यात? त्यांच्यावर लहानपणापासून असेच संस्कार झालेत ना. हा, माझं म्हणाल तर हे सगळं आजीमुळे झालंय. तिने माझ्यावर असे संस्कार केले नसते ना तर हे सगळं मी करूच शकले नसते. हा चहा कोणासाठी आहे? या बया, मी विसरलीच बघा. ते सूर्यकांत राज यांना आऊसाहेबांसाठी काढलाय. मी देते. अहो, पण मी आहे ना, मी घेऊन जाईन. आलेच. साव काकू, अगं कुणाचं ऐकल तर ती रेवा कसली. हे बघ मोहन, असा आडमुठेपणा करून काहीही साध्य होणार नाही. मला हे सगळं मी पैशांसाठी नाही करत आहे. आमच्या भावना गुंतल्यात त्या जमिनीत, आणि गरज म्हणून विकायची झाली तर माझी जमीन मोक्याच्या जागी आहे. सोन्याचा भाव येईल तिला. त्या मानाने तुम्ही जी ऑफर देताय ती फारच कमी आहे. माझ्या बाबांनी इतकंही कर्ज घेतलं नव्हतं की ते मी फेडू शकत नाही. गुड्डप्पा, सूर्यकांतवर अशी कामं सोपवणं म्हणजे बघा जरा खतरनाकच आहे. त्यांच्या आविर्भावामध्ये कुठे जहागीरदारीची मिजाज दिसते का बघा. सगळ्या गावाचा पुळका आहे यांना. आम्हाला सगळं कठीणच दिसतंय बघा. मोहन दादा, तुम्ही आलाय? बरं झालं बाबांना भेटला. आता तुमचं काम 100% होईल. थांबा, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा, रेवा, जरा इकडे या. बोलाव साहेब. इथे कामाची बोलणी सुरू आहे. वाड्यातल्या सुना पुरुषांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. जा, आज जा. 1 मिनिट. आणि परत अशा चहा घेऊन येऊ नका. तुम्ही सारखं सारखं स्वतःला अशा छोट्याशा कामामध्ये का गुंतवता म्हणते मी. आणि 4 लोकांच्या समोर येताना तुम्ही सरनोबातांच्या सुनबाई आहात याचं भान ठेवा. त्या रुबाबात या.
जा, निघा. अशानं प्रश्न कसे सुटणार म्हणते मी. सूर्यकांत राजे बदलणार नाहीत. अशा कामांना मार्गी लावण्यासाठी रावसाहेबच हवेत बघा. आऊसाहेबांनी आठवण काढलेली दिसते. सगळ्या संकटातून बाहेर काढणारे संकटमोचक रावसाहेब नाहीयेत हे लक्षात आलेलं दिसतंय त्यांच्या. तसंच असेल, कारण सूर्याला काम जमलेलं नाहीये हे आम्हाला कळलंय. आता सरनोबत चर्चा करतायत सामान्य माणसांची. आपली किंमत लोकांना कळावी म्हणून कधी कधी या गोष्टी सहन कराव्याच लागतात. बरोबर आहे, पण हे आता जास्ती ताणण्यात अर्थ नाही. उद्याच करून टाकतो. आऊसाहेबांनाही कळू दे की रावसाहेब कोणालाही न सांगता कसं काम तडीला नेतात ते. आऊसाहेबांना कळायला तर हवंच, पण फक्त तुमच्याबद्दल नाही. म्हणजे तुम्ही काय काय करू शकता हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक वेगळाच मोहरा समोर आणायला हवा, ज्याच्या आडून खेळ खेळणार तुम्हीच, पण नाव त्याचं होईल जे उद्या आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. म्हणजे मेघदत्त? हो, मेघदत्त. एकदा का त्याची कामगिरी आऊसाहेबांच्या नजरेत भरायला लागली की मग रेवा आणि अनयची किंमत कमी कशी करायची ते माझ्यावर सोपवा. मेघदत्त राजे फक्त फॅक्टरी वाचवणार नाहीत, तर अनयचे बॉस होऊन त्याच्या डोक्यावर बसतील. या गावात एकही गोष्ट चांगली झालेली कुणाला खपत नाही. या गावाची प्रगती नकोच आहे कुणाला. काय झालंय रोमिला? आज वैतागलीस का तू इतकी? मॉम आणि सरनोबत मिळून जो प्लांट उभा करणार होते तो बंद होतोय. का? मोहन नावाचा एक गावातला मुलगा आहे. त्याच्या वडिलांनी ही जमीन लिगली सरनोबतांच्या नावावर केली होती आणि आता तो जमिनीचे हक्क मागायला उभा राहिलाय. पण जर सगळं लिगलच आहे तर हे मॅटर कोर्टात लगेच सॉल्व्ह होईल ना? अरे ते मला माहिती आहे, पण कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये किती वेळ जातो ते तुलाही माहिती आहे ना. या काळात हे सारं प्रोजेक्ट ठप्प होणार. मॉमलाही या प्रोजेक्टमध्ये काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. मग आता ती सगळं सोडून जाईल आणि कदाचित हे प्रोजेक्ट कधी होणारच नाही. अगं पण आऊसाहेब आणि सूर्यकांत काकांनी काहीतरी मार्ग काढला असेलच ना? सारे प्रयत्न करून झालेत, पण तो मोहन मागे हटायला तयारच नाहीये. या गावाचा विकास झाला असता, किती लोकांना कामं मिळाली असती, नोकऱ्या मिळाल्या असत्या. या इंडस्ट्रीला पूरक अनेक उद्योग सुरू झाले असते. सरकारचं लक्ष गावाकडे गेलं असतं आणि किती फॅसिलिटीज मिळाल्या असत्या. पण एका माणसामुळे संपूर्ण गावाची प्रगती थांबणार आहे. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. अरे याच्याने प्रगती कशी होईल? लोक पुढे कसे जातील? आय जस्ट डोंट अंडरस्टँड व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ दिस कंट्री. शांत हो जरा. हे बघ रोमिला, या गावाच्या प्रगतीच्या आड जो कोणी येत असेल त्याला बाजूला करायलाच हवं. पण बाबा हे काम अगदी सहजपणे करू शकतात, मग ते करत का नाहीयेत? कारण की या मुद्द्यावरून आऊसाहेब आणि त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत. ते स्वतः कधी पुढे येणार नाही. या कामासाठी त्यांना एक असा माणूस हवाय जो गावाच्या विकासासाठी सरनोबतांच्या बाजूने लढेल आणि त्या माणसाला ते पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहेत. आता तरी तसा एकच माणूस मला दिसतो. कोण आहे तो? तू मेघदत्त.